नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय निर्मल, छातीरोग तज्ज्ञ, सुरभी हॉस्पिटल नाशिक. आमच्याकडे खूप फ्रिक्वेंटली पेशंट्स येतात, एस्पेशली लेडीज असतात, छातीत दुखतंय आणि छातीत दुखण्यासाठी त्यांच्या ऑलरेडी अनेक तपासण्या झालेल्या असतात. ईसीजी झालेला असतो, 2D इको टेस्ट झालेला असतो, स्ट्रेस टेस्ट झालेला असतो, एक्सरे झालेला असतो, सिटी स्कॅन झालेला असतो, ब्लड टेस्ट झालेले असतात. पण त्यांचं छातीत दुखणं, चेस्ट पेन काय जात नाही. मग अशा पेशंटला आम्ही जेव्हा इव्हॅल्युएट करतो, असं लक्षात येतं की त्यांना ऍक्च्युली छातीचा प्रॉब्लेम नाहीच. त्यांचं दुखणं ऍक्च्युली मानेच्या मागे सर्व्हायकल नेक स्पॉन्डिलोसिसमुळे असतं आणि ट्रीटमेंट जे आहे असं जाणवतं की त्यांना नेक स्टिफनेस असतं, नाहीतर सर्व्हायकल नेक पेन असतं, स्पॉन्डिलायसिस असतं, त्यांची बसायची पद्धत चुकत असते, ते लॉंग टर्म काहीतरी लॅपटॉप मोबाईलमध्ये बघत असतात, म्हणून त्यांना मानेला पेन असतो आणि तो पेन इथे रेडिएट होतो आणि त्यांना वाटतं की छातीत दुखतंय. तर अशा पेशंटला आम्ही तपासण्या काही सांगत नाही. एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइड, काही पेन किलर, सेफ फॉर किडनी, अशा गोष्टी आम्ही देत असतो आणि त्यांना ऍडवाइस करतो की तुम्ही लॉंग टर्म योगा करा. योगाचे काही साधे साधे एक्सरसाइजेस आहेत, ते केल्याने अतिशय छान रिझल्ट येतात. फॉर एक्झाम्पल भुजंग आसन आम्ही सांगत असतो. भुजंग आसन जर का 30 सेकंड तुम्ही होल्ड केला तर मानेचं दुखणं एकदम व्यवस्थित सुरळीत होतो, व्यवस्थित छान प्रकारे कमी होऊन जातो. सिंपल मान फिरवायचे व्यायाम आम्ही सांगत असतो, त्याच्याने अतिशय छान रिझल्ट येतो आणि त्यांचं छातीत दुखणं क्लिअर होऊन जातं. तर खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स अशा सिंपल गोष्टीमधनं आम्ही नीट करतो आणि पेशंट अतिशय हॅपी असतात. थँक्यू फॉर हिअरिंग.